नमस्कार मंडळी, सिम्पली फूड विथ तेजश्रीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। कसे आज सगळे मजेत ना। आज आपण एक डेझर्टचा पदार्थ बघणार आहोत। ॲक्च्युली तो कोणी ऐकला पण असेल, कोणी ऐकला पण नसेल, कारण तो पदार्थ मोस्टली आउटसाईड म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये जास्त बनवला जातो। तर आपल्या इंडियामध्ये पण केला जातो तो पदार्थ आणि इझी वेने बनवला जातो तो पदार्थ। तर त्या पदार्थाचं नाव आहे कुनाफा। आता कुनाफा हे जे आहे ते नॅचरली डेझर्टच आहे, पण ते वेरियस टाईप्समध्ये म्हणजे वेगवेगळ्या टाईप्समध्ये बनवलं जातं। तर आज आपण घरगुती स्टाईलमध्ये कुनाफा कसं बनवलं जातं हे बघूया। एकदम इझी पद्धत आहे, सोप्या पद्धतीने बनवलं जाणार आहे ते जे काही डेझर्ट आहे ते तुम्ही नक्की घरी तुम्ही ट्राय पण करू शकता आणि मग मला सांगा की ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे आणि ते डेझर्ट तुम्हाला कसं वाटलं आहे। ते झटपट म्हणजे ज्यांना जेवण पण बनवता येत नसेल ना, त्या व्यक्तीने पण हे डेझर्ट बनवू शकतं। तर आता आपण लगेच बघून घेऊया की कुनाफासाठी लागणारं साहित्य। तर हे बघा, कुनाफासाठी लागणारं साहित्य हे जे आहेत ते शेवाळी आहेत। शेवाळी माहिती आहे ना तुम्हाला, ते भाजलेल्या शेवाळ्या असतात त्या आहेत। त्या खरं तर अशा लांब लांब असतात, तुम्हाला मी दाखवते। हे बघा, हे असं पाकिट असतं आणि लांब लांब असतात त्या, पण त्याला मी असं आहे ना क्रश करून घेतलेलं आहे। ह्याला अजून पण क्रश करायचं आहे, तर असं मी त्याला क्रश करून घेतलेलं आहे। हे आहे दूध आहे, 2 वाट्या दूध घेतलेलं आहे, मोठे बाउलचे असं ते 2 वाट्या दूध आहे। हे थोडेफार ड्रायफ्रूट्स आहेत, ह्याच्यामध्ये पण ही अर्धी वाटी मी दूध वेगळं काढून ठेवलेलं आहे। इथे साखर आहे, साखर काही एवढी यूज होणार नाही आहे, पण मी काढून घेतलेली आहे साखर। आणि हे 2 वाटे जे आहे ते पाणी आहे। तर आणि हे बघा, हे जे आहे ते कॉर्नफ्लावर आहे, कॉर्नफ्लावरचा पण यूज त्याच्यामध्ये होणार आहे। आणि हे आहे आपलं केसर, ठीक आहे। तर आता आपण बघूया की हे कुनाफा कसं केलं जातं। हे बघा, एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी 1/4 अशी साखर घालणार आहे आणि साखर ही आता मेल्ट होऊन द्यायची आहे। म्हणजे आपण साखरेचा पाक कसं बनवतो तसं बनवायचं आहे त्याला। आणि दुसऱ्या साईडला आता मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी 2 टेबलस्पून आता तूप टाकलेलं आहे आणि तूप आता मी थोडंसं मेल्ट होऊन देणार आहे। तूप मेल्ट झाल्यावरती त्याच्यामध्ये या ज्या शेवाळ्या आहेत त्या आपण रोस्ट करून घ्यायच्या आहेत, फ्राय करून घ्यायच्या आहेत। बघा, तूप आता मेल्ट झालेलं आहे, त्यामध्ये मी शेवाळ्या घालत आहे। हे बघा, मी हे सगळ्या शेवाळ्या याच्यामध्ये घालून घेणार आहे आता। हे बघा, मीडियम गॅसवरती या शेवाळ्या ज्या आहेत त्या आपण चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। गॅस मीडियम ठेवायचा आहे। गॅस जर तुम्ही मोठा ठेवलात तर त्या जळू शकतात, तर त्या जळून द्यायच्या नाहीत आणि त्याला खिरेचं पण टेक्स्चरसारखं करायचं नाही आहे। मीडियम गॅसवरतीच त्याला भाजून घ्यायचे आहेत चांगले। या शेवाळ्या ज्या आहेत त्या भाजलेल्या शेवाळ्याच असतात, पण तरी पण त्याला आपण तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। जर त्याला तुपामध्ये भाजून घेतलं ना तर त्याचा जो फ्लेवर आहे तो एकदम मस्त येतो आणि टेस्टला पण त्या खूप छान लागतात। हे बघा, तुम्हाला आता दिसत असतील त्या की अजून थोड्या ब्राउनिश कलरच्या झालेल्या आहेत। आता हे ब्राउनिश कलरच्या त्या झालेल्या आहेत ना, तर आता आपण गॅस याचा बंद करून घ्यायचा आहे। तसंच आपलं इकडे साखरेचं पाणी पण झालेलं आहे, त्याचा पण गॅस आता आपण बंद करून घ्यायचा आहे। आता आपण हे जे पाणी केलं होतं साखरेचं, ते पाणी आता मी या शेवाळ्यांमध्ये घालणार आहे। आणि ते थोडंसं मिक्स करणार आहेत। आपण गॅस बंदच केलेला आहे। जर आपण गॅस चालू ठेवला तर त्याचं जे शेवाळ्या ज्या आहेत त्या जळण्याची शक्यता असते आणि आपल्याला हे जे आहे त्याचं आता चांगलं असे हे सेपरेट झाल्या पाहिजेत। तर 10 मिनटासाठी आपण हे असंच हे साखरेचं पाणी जे केलं होतं ते आपण तसंच ठेवणार आहोत। झाकून ठेवूया आता आपण 10 मिनटासाठी। हे बघा, आता एका कढईमध्ये आपण 2 वाट्या जे आहेत ते दूध घेतलेलं आहे। म्हणजे हे बघा, ही एवढी जी वाटी आहे ही एवढी वाटी मी दूध घेतलेलं आहे। 2 वाट्या दूध घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे थोडेफार केसर, थोडेसे केसर मिक्स करणार आहे मी। आणि आता ह्याच्यामध्ये मी अजून 1/4 साखर ॲड करणार आहे।
हे बघा, त्याच्यामध्ये पण आपण पहिलं साखरेचं पाणी बनवलं, त्याच्यात पण 1/4 टाकलेली. आता ह्याच्यामध्ये पण आपण 1/4 साखर ॲड करणार आहे आणि आपण हे मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲड करायची आहे त्याच्यामध्ये. आता तसंच बघा, एका बाउलमध्ये मी हे 3 टेबलस्पून ना कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. आता या कॉर्नफ्लॉवरमध्ये आपण थोडंसं दूध मिक्स करायचं आहे आणि त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा, ही कॉर्नफ्लॉवरची आपण आता एक चांगली पेस्ट बनवून घेतलेली आहे. आपण या साईडला दूध ठेवलं होतं बॉईल करायला. मी पहिल्यांदा जे दूध घेतलं होतं ते कच्चंच दूध घेतलेलं, कारण आपल्याला हे उकळवायचं होतं म्हणून मी ते कच्चं दूध घेतलं होतं. आता हे चांगलं आपण बॉईल करून घ्यायचं आहे. हे बघा, दूध आपलं चांगलं बॉईल झालेलं आहे. गॅस मिडियम करायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवर जे मिक्स केलं होतं ते आपण घालणार आहोत. कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर गॅस थोडासा फास्ट करून घ्यायचा आहे आणि सतत त्याला ढवळत जायचं आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. कॉर्नफ्लॉवर घातल्यावरती दूध हे तुमचं घट्ट होण्यासाठी चालू होणार आहे. हे बघा, तुम्ही बघत असाल आता की तुमचं दूध हे घट्ट व्हायला चालू झालेलं आहे. हे बघा, तुमचं हे असं स्ट्रक्चर झालं पाहिजे आहे, बट त्याच्या गुठळ्या जरा पण झाल्या नाही पाहिजेत, म्हणून त्याला सतत हलवत राहायचं आहे. गॅस हा तुमचा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि सतत त्याला हलवत राहायचं आहे. त्याला चांगलं असं घट्टपणा आणून द्यायचा आहे. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडीशी वेलची पूड. वेलची पूड घालून मी आता ते चांगलं मिक्स करून घेणार आहे. 2 मिनटासाठी हे चांगलं मी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते शिजवून द्यायचं आहे चांगलं. हे बघा, ह्याला चांगला असा घट्टपणा यायला चालू झालेला आहे. हे बघा, हे सतत हलवत राहायचं आहे, कारण ते खाली आपलं लागलं नाही पाहिजे, नाहीतर ते जळण्याची शक्यता असते, म्हणून सतत हलवत राहायचं आहे. आणि तुम्ही त्याला जेवढं चांगलं हलवणार आहात तर त्याचा घट्टपणा येणार आहे आणि त्याची टेस्ट पण तुम्हाला चांगली लागणार आहे. ठीक आहे, तर हे सतत आपण हलवत राहायचं आहे. शेवयांकडे बघूया. हे बघा, हे झाकण काढलं आपण आणि आता बघा, या शेवया ज्या आहेत आपल्या एकदम मस्त अशा सुटसुटीत झालेल्या आहेत. तुम्ही बघत असाल आता एकदम छान आणि सुंदर अशा सुटसुटीत झालेल्या आहेत त्या. बघा, हे बघा, ह्याचं पण बॅटर जे आहे ते एकदम मस्त असं झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. बघा, आता आपण एक प्लेट घेतली आहे. आता ॲक्च्युली माझ्याकडे स्क्वेअरमध्ये प्लेट नाही आहे किंवा आता बाऊल माझ्याकडे नाही, तर माझ्याकडे या शेपमध्ये गोल शेपमध्ये प्लेट आहे काचेचीच, तर ती घेतली मी आहे. आता ह्याच्यावरती मी अगोदर ना शेवयांचं लेअर करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते शेवयांचं लेअर कसं करणार मी. हे बघा, मी अशा या शेवया टाकणार आहे आणि त्याला असे मस्त असं स्प्रेड करून घेणार आहे. असं सगळ्या साईडने हा शेवयांचा लेअर मी लावून घेणार आहे. तुम्ही बोलत असाल की किती शेवाळ्या घ्यायच्या आहेत वगैरे. आता मी घेतल्या होत्या त्या समथिंग 120 ग्रॅमपर्यंत शेवाळ्या होत्या. मी काही मोजून नाही घेतल्यात, पण मी सांगते, मला एक अंदाज आहे, म्हणून 120 ग्रॅमपर्यंत शेवाळ्या होत्या त्या. हे बघा, हे अशा पद्धतीने मी लेअर करून घेतलेलं आहे आणि बघा किती मस्त अशा सुटसुटीत शेवाळ्या झालेल्या आहेत. त्या अशाच सुटसुटीत झाल्या पाहिजेत आपल्या शेवाळ्या. त्याला खिरीचं टेक्स्चर नाही आलं पाहिजे. ठीक आहे, हे बघा, मी आता हा शेवाळ्यांचा लेअर लावून घेतलेला आहे. दिसत असेल ना तुम्हाला आता. आता त्याचं जे आपण बॅटर बनवलं होतं दुधाचं, आता ते बॅटर आपण त्याच्यावरती लावणार आहोत. हे बघा, हे असं दुधाचं बॅटर जे आहे ते आपण त्याच्यावरती आता लावणार आहोत. बघा, अशा पद्धतीने हा लेअर लावून घ्यायचा आहे आणि एकदम असा थिक असा लेअर आहे, म्हणजे ती जे आपण बॅटर बनवलं होतं दुधाचं ते पूर्ण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि असा थिक असा लेअर लावून घ्यायचा आहे. आता हे जे बॅटर झालेलं आहे आपलं रेडी, ते आता अर्ध्या तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत.
रिमेनिंग आपल्या शेवया बाकी आहेत त्या आपण नंतर घालणार आहोत, मी तुम्हाला दाखवते. आता आपण अर्ध्या तासानंतर भेटूया, हे अर्धा तास झाल्यानंतर. हे बघा, आता अर्ध्या तासानंतर मी फ्रीजमधून हे काढलेलं आहे. तर बघा, ह्याने मस्त असं टेक्स्चर तसं बनवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी जी आता उरलेली आपली शेवई होती ना, ती आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. तर दाखवते मी कशी घालायची आहे ती. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही आता सगळी शेवई जी आहे उरलेली ती आपण सगळी घालणार आहोत. मस्त त्याला गार्निशिंग करायची आहे पूर्ण शेवयांनी. हे बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या शेवयांनी गार्निशिंग केलं आहे. शेवई एकदम माझी बरोबर पुरलेले आहेत. मी जसं तुम्हाला बोलली की माझी 120 ग्राम होती तसं. आता ह्याच्यावरती जे ड्रायफ्रूट्स होते ना, ते ड्रायफ्रूट्स मी आता घालणार आहे. हे बघा, हे असे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते स्प्रिंकल्स करणार आहेत मी ह्याच्यावरती. बघा किती छान आणि सुरेख दिसत आहे. आता मी हे तुम्हाला हे बघा, मी आता कट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपला कुनाफा रेडी झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते हातात घेऊन. हे बघा, ते थोडंसं ना हे होणार कारण ते मेल्टी असतं थोडं. हे बघा, अशा पद्धतीने मस्त असं कुनाफा नक्की ट्राय करून बघा. मस्त असं डिश आहे ही डेझर्ट म्हणून, छान लागते चवीला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि दिसायला पण किती सुंदर दिसते बघा ती. असं मस्त स्क्वेअरमध्ये कटिंग झालेलं आहे माझं, छान दिसत आहे. तर आजची कुनाफाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. टिल देन टेक केअर, बाय.